राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. आई माणसं नुसती म्हणतात पोरं वाया गेली, नुसती तरुणांना नावं ठेवणार. आजकालची पोरं वाया गेली. आणि का गेली? बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून पोरं वाया गेली. तुम्ही जे केलं ते पोरांनी पाहिलं ना बाबा. मारुतीच्या वाट्यावर बसून पत्ते खेळता तुम्ही, ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवता तुम्ही. तुम्ही गुणाची, फक्त पोरच वाया गेले आहे की नाही. अरे विश्वासानं सांगते, या शेतकऱ्यांच्या पोरांनी देव देश धर्म टिकवून ठेवला. आणि तशी महाराष्ट्राची संस्कृती खरंच चांगली आहे. आज आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. देशासाठी प्राणपणाला लावणारी पोरं आमच्याच महाराष्ट्राच्या मातीची. वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावणारी पोरं शेतकऱ्याची. वृद्धाश्रमात मायबाप मात्र जागीरदाराचे. ते कुत्र्याचं नाक पुसतं. अरे आमचं शेतकऱ्याचं पोरग फाटक्या धोत्रात बाप सांभाळेल, पण बापाला बापाच्याच घरात सांभाळेल एवढे चांगले संस्कार आमच्या कसं ठरवत रे. आज महाराष्ट्रातले 99% सप्ते पोरांच्या जीवावर. पंक्ती वाढायला, पत्रवाड्या उचलायला, मंदिरं साफ करायला, जयंत्या करायला, मागं पुढं फिरायला, आणि तरी बी वाईट. अरे वा, तुम्ही गुणाचे मला की नाही. अरे एखाद दुसरा वाईट असला म्हणून काय झालं? सगळेच तसे नाही ना. अरे काय, जरा तरी विचारांची सामर्थ्यता वाढवा रे. आपल्यात चालत नाही पहिलं मांसाहार, दुसरं मदिरा, तिसरं परस्त्री गमन. कधी कधी वाईट वाटतं. आजकालच्या काही माणसांपेक्षा रावण बरा की काय असं वाटायला लागतं. मी काही माणसांपेक्षा म्हटलं बरं का, सगळेच नाही, काही. जर 3-4 वर्षाच्या पोरीची मर्यादा तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही हिंदू म्हणून शोभले जात नाही दादा. हे लक्षात ठेवा. हे फक्त स्टेटसपुरतं लिहू नका. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. हे वागा सुद्धा. छत्रपती शिवरायांनी सगळ्यात पहिल्यांदा न्याय केला तो रांजाच्या पाटलाचा, वय वर्ष 17 असताना. बाईचा सन्मान फार महत्वाचा आहे. जर संप्रदायात तो करता आला नाही ना तर नाथबाबा म्हणतात तसं, येडका मदन केवळ पंचानन, येडका मदन केवळ पंचानन, येडका मदन केवळ पंचानन. मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा, मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा, मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा. भूत जबर मोठे ग बाई, घाडी झडपण करू गत काही. भूत लागले नारदाला, 60 पोरे झाली त्याला. भूत जबर मोठे ग बाई, नको देवा कल्पनेची बाधा. नकोच बाबा, हे डोळ्याला खोटं खरं वाटायला लागायला लागलं. लईच अवघड झालं देवा. हे विवेकाते भुलवी, संतोषाची चाड लावी, बचीदरी हिंडवी आई दिशा. असलं मन एकदा भाळलं ना बाबा मग काही खरं नाही. मग आता कोठे धावे म्हण, तुझे चरण देखली या भाग गेला. मग याती कुळ माझे गेले, मी कोण कुठलं काय लक्षात राहत नाही. मग कल्पनेची बाधा. सुखी होतो आम्ही, आनंदी होतो आम्ही. लय अवघड दादा. अरे कधी कधी खरंच सांगते तुम्हाला, रावण बरा होता रे. पितामहा सामर्थ्याने ज्यावेळेस मंदोदरी रावणाची पत्नी विचारते रावणाला, स्वामी सीतामाई सारखी देखणी स्त्री ताब्यात आहे तुमच्या, कधी उपभोगाचा विचार नाही आला का? छे ग का हो, तुमची वासना माहित नाही का मला? हजारो बायका करून ठेवल्या तुम्ही महालामध्ये. मग सीतामाई सारखी सुंदर स्त्री बघून मन भाळलं नाही का? भाळलं तरी रोखलं ग. घाबरता रामाला? ए बाई, रामाला घाबरत असं सीतामाईचं अपहरणच केलं नसतं. माझ्या बहिणीचा अपमान, मी रामापेक्षा श्रेष्ठ याची सिद्धता जगाला दाखवण्यासाठी सीतामाईचं अपहरण केलं. पण भान आहे मला, मती थाऱ्यावर आहे माझी, मर्यादा कळतंय मला. जेव्हा सीतामाईच्या दारात उभा होतो तेव्हा भिक्षुकाचं रूप होतं. भिक्षाम देग बाई, आई म्हटलं तर त्या बाईला भिक्षाम देग माई म्हटल्यानंतर ज्या बाईला आई म्हणावं तिच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार रावला तर रावणाची पण नाही की ग. त्यालाही कळतं ना, ज्याला आई म्हटलं त्याला आईच मानावं आणि ज्याला ताई म्हटलं त्याला ताईच मानावं. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. नजरेची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. आणि काय द्यावी बाबांनो? व्यसनं करून अखंडितपणे अपवित्र झालेली नजर कशी जगाच्या बापाला बघणार आहे? जगाच्या बापाला बघायला नजर सम लागते. प्रत्येक माणूस सारखा दिसायला लागतो.
शास्त्रवेद पाठ केले म्हणजे ज्ञानी होतं असं नाही आहे. लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे श्रेष्ठ भक्तत्व मिळतं असं नाही आहे. ज्या दिवशी प्रत्येकात देव दिसेल त्या दिवशी कल्पना संपली आणि तुम्ही वैष्णव झालात. ही लक्षणं आहेत दादा. सगळीकडे देव दिसावा. सर्वभूती या महाराजांच्या प्रमाणाला समरूप असणारं ज्ञानोबरायांची ओवी आहे. हे समस्त ही वासुदेव आईसपती तिरसाचा होतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानी आतोची. तोच श्रेष्ठ भक्त आणि तोच ज्ञानी आहे ज्याला सगळीकडे देव दिसतोय. दृष्टी दिसे ते हरी रूप पूजा धारा जप नाही जाती, पूजा धारा जप नाही जाती. दृष्टी दिसे ते हरी रूप पूजा धारा जप जाती नाही, पूजा धारा जप जाती नाही. त्याला काही करायची गरज नाही, काही नाही. योग याग नाही, ज्ञान जप नाही, काही नाही. फक्त भरला घनदाट हरी दिसे सर्वा घटी राम देहाने सूर्यप्रकाशक. एवढं फक्त समजून घेतलं पाहिजे. जगाचा बाप सगळीकडे. मग मला कुणीतरी म्हटलं, अहो ताई, जर पोरींकडे आईबाप सांभाळायचे असते तर वृद्धाश्रम राहिलेच नसते. मी म्हणलं, प्रत्येक पोरीनं सासरे आईबापासारखे सांभाळले असते तर वृद्धाश्रम आजही राहिले नसते महाराज बरं का. त्याला फरक एवढाच आहे, आईबापाची जागा सासऱ्याला द्यायची, तशी देवाची जागा माणसाला, देवाची जागा मायबापाला. तुका म्हणे माय बाप आहे अवघी देवाचीच. कुणीतरी म्हणलं माझा बाप मेला. म्हणलं येड्या, आता फक्त जीव गेला, मेला मगाशीच होता. ज्या दिवशी 4 माणसात तू बापाचा अपमान केला, बाप तेव्हाच मेला, आता फक्त जीव गेला. ज्या दिवशी भर वयात तू व्यसन करून आला, तुझा बाप तेव्हाच मेला, आता फक्त जीव गेला. जेव्हा बायको समोर तू आई बापाचा अपमान केला, बाप तेव्हाच मेला, आता फक्त जीव गेला. अशी किती म्हातारी माणसं आहेत जी आता मेलेलीच आहेत, फक्त मरायचं त्यांच्या हातात नाहीत म्हणून जिवंत आहेत. ज्या दिवशी बापाला कळतं ना आता पोराच्या घरात आणि पोराच्या निर्णयात मला सन्मान राहिला नाही, त्याचा बाप पण तेव्हाच मरतं रे. आयुष्यात खूप कष्ट खाल्लेले असतात त्याने. आणि आम्ही इतके लायक झालोय की आईबापाला नालायक समजायला लागलोय. 4 पुस्तकं जास्त वाचले आम्ही. महाराज म्हणतात तसं सावज सांगे संतोषाला खोकड पुस्तकं वाचे, अशी आमची परिस्थिती. आमचं म्हणजे कसं, लटके झाले कटके तिथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे गाडग्या एवढे राळे, उडत चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे गाडग्या एवढे राळे. हे नामदेवरायांचे कुट अभंग आहेत. हे कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही. त्याला कुट म्हणायचं महाराज बरं का. जरा खोड करू सांकेतिक भाषा. मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली, तिचं दूध किती 17 रांजण भरले, पिले 12 हत्ती. कोण व्याली? मुंगी. तिचं दूध 17 रांजण. कुणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. कुणाचं दूध? ऐका कीर्तन. मेळ लागल्या सांगा मला महाराज बरं का. वनात कासव गीत गाय. आता कासव आहे तो काही शिवरंजनी म्हणणार आहे का? पण गाय म्हण महाराज. गातात कलियुगात कर्म कमी बोभाटा, ज्ञान कमी अहंकार जास्त, सांगणं कमी करणं कमी सांगणं महाराज. एकाला ज्याला परमार्थाची जाण नाही त्याच्या घरी जावं त्याच्या सोप्यावर बसावं, ते आपलं काही ऐकतच नाही. की त्याचंच सांगतं. हां, तिथे त्याचंच म्हणणार. आपण लय मोठ्याचे, आपल्याकडं पैसा लय, आपण सामर्थ्याने हे, आपण सामर्थ्याने ते, आपली बायको लय मोठ्याची, आपण एवढं केलं, आपलं साहेबाचं लय जमतं, ताटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या. सोपा घाला आमच्या डोक्यात एके दिवशी, तुलाही बरं वाटेल बाबा. लक्षात ठेवा, कर्म सत्य असलं ना बोभाटा करायची गरज पडत नाही. आणि खरंच नाही पडत.
ज्यावेळेस प्रत्येकाचं यश त्याच्या हातात आणि त्याच्या पदरात पडतं ना, त्यावेळेस समजून घ्यायचं त्याचं कर्म सत्य आहे. कोणालाही यशही मिळत नाही. अन्न मान धन प्रारब्ध प्रबळ असल्याशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नाही. आता कसं आहे दादा, ह्या राजकारणाच्या काळामध्ये सुद्धा त्यावेळेस आमदारकीचा काळ चालू असतो ना, त्यावेळेस 8-8 दिवस खाणं पिणं झोपणं कसलंच मेळ लागत नाही. आणि 2 गोष्टीच्या मागं सध्या महाराष्ट्र हात धुवून लागला. एक म्हणजे महाराज आणि दुसरं म्हणजे राजकारणी माणूस. या दोघांच्या मागं इतके हात धुवून लागलेत माणसं, कधी कुठं सापडतील ह्याचीच वाट बघतात महाराज बरं का. पण त्यांना हे कळत नाही ती माणसं असतात थोडीफार, हे की नाही. अले अवघडे माऊली, विषयाकडे या. जर एखाद्या माणसाकडे यश आहे, सामर्थ्य आहे, बळ आहे, तर लक्षात ठेवा ते प्रारब्धाचं फळ आहे. त्याच्या पुण्याईचं कुठंतरी फळ त्याला, त्याच्या समाजसेवेचं कुठंतरी फळ त्याला मिळतंय. म्हणून ही ताकद आहे. आणि खरं सांगू का, ज्या सरकाराने अखंडितपणे रामाला, धर्माला, भगव्याला मान्यता दिली ना, त्याच्यामध्ये सत्य असत्य शोधायची गरज पडत नाही. कारण आम्हा वैष्णवांसाठी ते जास्त महत्त्वाचं आहे. आमच्यासाठी झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पिके गाई ओढिले आमशी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जेविता गवाईये. मग स्वप्नीहीन दुःख कोणी न देखवी डोळा, नामाचा गजर भय सुटले कळी काळा. ज्यावेळेस भगवा दिसतो ना दादा, त्यावेळेस अंगावर काटा येतो ना. छत्रपती शिवरायांचे जे विचार आहेत ना, कोणीतरी आम्हालाच म्हणतं लय उतूया तरी लय वाटा करता. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषधही त्याचं, नशाही तिचं, जाणीव आहे. खूप ताकद आहे महाराज याच्यामध्ये. तुम्ही कधीतरी परमार्थ करून बघा, कधीतरी नाम घेऊन बघा. नाही कळली ज्ञानेश्वरी तरी वाचा. ज्या दिवशी ज्ञानेश्वरीला तुम्ही कळाल, तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. फक्त ज्ञानोबांना कळू द्यायला लेकरू माझं. खूप ताकद आहे परमार्थात. फक्त या कल्पनेत न गुंतलेला माणूस परमार्थात पाहिजे. जो सासत्यच स्वीकारतोय त्याला परमार्थही काही करू शकत नाही. कितीही गंध लावला नाकाच्या चेंड्यापासून टाकल्यापर्यंत आणि बापाच्या कमरेत लाता घातल्या तर तो परमार्थही कामाचा नाही महाराज. त्याच्यामुळे विनंती आहे, पोरांनो परमार्थ करा पण नीट करा. तुमचा परमार्थच खतरनाक आहे. 10 दिवस गणपतीन बुडवताना शांताबाई, अरे वा, असला परमार्थ कसा कारणी लागणार आहे. अरे भजन करावं. भजनाला काही तत्व नाही. काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पाही, जमेल तसं भजन करा. माय तुम्हाला जमेल तसं. मला जुनी भजनं सुद्धा आवडतात. ऐरणीच्या तेव्हा तुला ठिणकी ठिणकी वाहुते, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहुते. ऐरणीच्या तेव्हा तुला ठिणकी ठिणकी वाहुते, लक्ष्मीच्या हातातली चवली भाभी फडकली. इडा पिडा साथी तुरी, कृपा तुझी आम्हावरी सदा करी राहुदे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी भजन आहे. मला जुनी भजनं आवडतात. लेकरांची सेवा केली कसा सांग पिडू कसं करा जगी वारी न जीव माझा सावळी विठाई विठ्ठला. जन्मभरी सेवा तुझ्या पाहुलाची, जन्मभरी सेवा तुझ्या पाहुलाची. माऊली मूर्ती विठ्ठलाची, माऊली मूर्ती, माऊली मूर्ती, माऊली मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला भजन. पाऊली झाले ती
म्हणा मानवल्या पाहुली चालती राहिलेल्या दोन चार. अगं येत असेल म्हणलं तर देवाच्या दारात म्हणायला अजून आता. आणि अख्ख्या संसारात एवढं येत नसेल तर जरा कळलं तिला, कळलं महाराज प्रेमाने. पाहुली चालती पाहुली चालती दुखी संसाराची दुखी संसाराची पाऊले चालती. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा जगितो बासरी. राधे चल माझ्या गावाला जाऊ. पाठ म्हणजे भजनात द्यायचं महाराज. राधे चल माझ्या गावाला जाऊ. अगं गोकुळ माझं गाव अगं गोकुळ माझं गाव. राधे चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला काय टोचतो का देव? टोचतो कधीतरी इथं विरमत जा. तुम्हाला ही गवळण जमत नाही, तुम्हाला दुसरी गवळण लागती. तुमची गवळण इकडे तुझ्यासाठी गेले मला ना असं भोगावं लागणार आहे की दिवशी. तुम्ही खरंच मजा करताय आता, मला कळली की दिवशी महाराज बरं का. काहीतरी इथंही मरत जा, इथंही भजन करत जा महाराज. इथं रमला तर आनंदी व्हाल. प्रेमाने हाताने टाळी. राधे चल माझ्या गावाला. टाळी 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 टाळी. फक्त टाळी. राहिलेले 2-4 वाजवा तेवढंच लवकर सुट चाल. आता आयुष्यभर असेच गुतून बघचाल. अगं टाळी. या टाळीचा खणखणाट मंडळीच्या मालकाच्या कानापर्यंत गेला पाहिजे. त्याला येणार हावताळी तर यावं वाटलं पाहिजे. एवढ्या अगतिकपणे टाळी आणि वाटत भरपूर कर. वा ई ओ विठ्ठली माझी माऊली. 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 निद्रावरी करो निजला भयंकर ठिबुली बाट मी पाहे. दिवा माट मी पाहे. ई ओ विठ्ठली माझी माऊली. ई ओ विठ्ठली माझी माऊली. ई ओ विठ्ठली माझी अधिकार मिळणार आहे. तुम्ही फक्त सत्य स्वीकारा. सत्य एकच आहे, जगाचा बाप. तो स्वीकारला ना, कल्पनेची बाधा न हुकमने
जोडली सुखी झालो, पण जे दिलं त्याचा अहंकारही झाला. मिळालं सगळंच, पण अवस्था अशी झाली आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्व येणे. थोडंसं ज्ञान आलं, थोडंसं कुळाची सामर्थ्यता वाढली, अहंकार इतका आला कामापेक्षा वाटा जास्त झालं. अवघड झालं देवा. अहंकाराचं फार अवघड बरं का. जो जो गुतला त्याचा आयुष्याचा काठाच निघाला, मग तो कोणी असो. बलिप्रतिपदा माहित आहे? बलिप्रतिपदा कधी असते? दिवाळीत. त्याला दिवाळीचा पाडवा म्हणतात. आलं लक्षात? हा. पाडव्या दिवशी कोण कुणाला ववाळतं? पटपट बोला. पाडव्या दिवशी कोण कुणाला ववाळतं? माय मावल्या. हा, हुशार आहे तुम्ही. बायको नवऱ्याला. हा, भाऊबीजे दिवशी भाऊ ववाळायचा आणि पाडव्या दिवशी नवरा ववाळायचा. दिवस चुकू द्यायचे नाहीत. भाऊबीज चुकली तरी हरकत नाही, भाऊ लय असत्यात. तुम्ही लय हुशार आहे रे दादा. असंच असतंय महाराज बरं का. म्हणजे असा विषय आहे. पाडव्याला नवरा ववाळायचा, चुकायचा नाही. नवऱ्याला ववाळायचं. पाडव्याचा दिवस आहे. रुक्मिणी माता नक्षत्रासारख्या नटल्यात, 16 शृंगार केलाय, इतक्या गोड दिसत आहेत. पांडुरंग परमात्म्याने समोरून यावं. रुक्मिणी मातेनं म्हणावं, देवा रोज तुम्हाला भक्त पहिल्यांदा ववाळतात, आज पाडवा आहे, आज माझा दिवस आहे, आज पहिल्यांदा मी ववाळणार. पांडुरंग परमात्म्याने ते बघावं, रखमाई मातेकडे म्हणावं, रखमा काय गोड दिसतस ग. साध्या माणसानं कौतुक केलं तर आपल्यासारखं ढगात जातं. बरोबर आहे की नाही? कोणी कीर्तन झाल्यावर म्हणावं, ताई काही कीर्तन केलं ताई. आता अक्कल ताईला पाहिजे, जी म्हणलाय त्यानं कीर्तनच पहिल्यांदा ऐकलंय, त्याला कीर्तनाचं काय कळणार आहे महाराज. त्याच्यामुळं लय ढगात जायचं नाही. आपण आपलं कौतुक कुणी करावं? गुरुनी करावं, संतांनी करावं, देवानी करावं, आईबापानं करावं. बाकीच्याचं मनावर घ्यायचं नाही. या विषयाकडे जर आपण जोक्याचं बोलणं मनावर घेत नाही तर कौतुकही घ्यायचं, आणि जर कौतुक घ्यायचं असेल तर बोलणं सुद्धा, मी म्हणते दोन्ही नाही घ्यायचं. जगे आवडण्याची करावे, संबंधे सोयीची न धरावी, ऐसी ऐसी जीवित चाड बहु. माऊली म्हणले, मला लय आवडतं लोकांनी त्रास दिलेला आणि वाईट म्हणलेलं. कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत तोपर्यंत देवाशिवाय आपलं कुणी नाही याची जाणीवपूर्वक जाणीव राहते. मग जगानं नाकारावं, देवानं सुकारावं, इतकं सुंदर आयुष्य वैष्णवाचंच असावं, बाकी कोणाचं नाही दादा. मग माणूस कल्पनेतनं बाहेर पडला, अहंकारात नाही पडावा. रखमाई माता गोड दिसतायत. पांडुरंग परमात्म्याने म्हणावं, रखमा काय गोड दिसते. साध्या माणसानं कौतुक केलं तर आपल्यासारख्याला अहंकार येतो. देवानं कौतुक केल्यावर अहंकार आल्याशिवाय राहणार आहे का? कौतुक कुणी केलंय? देवानं. करणारं व्यक्तिमत्व मोठं आहे ना दादा. अहंकार आल्याशिवाय राहणार आहे का? देवाने म्हणावं, रखमा काय गोड दिसतेस. रखमाबाई मनातल्या मनात म्हणतायत, मनातल्या मनात दिसतेच. नशीब आहे तुमचं, तुम्हाला भेटले. हा, लय असतील पण आपल्यासारखी नाही महाराज. कशा म्हटल्या? मनातल्या न सांगता तुम्हा कळो येते. देवाला मनातलं बी कळतं. देव म्हणला, तू आता येवाळा. काही गरज होती का? सुंदर दिसते म्हटलं मान्य करायचं ना. अहंकार करायची काय गरज होती? महाराज, दिवस मावळायची वेळ झाली. रखमाई माता पंचारतीचं ताट घेऊन पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यात गेले देवाला ववाळायला. अख्खा गाभारा शोधला, जिकडं बघन तिकडं देवच दिसला. विठ्ठलच सापडना. लाजली गे माया आता कवना ववाळू, आता कवना ववाळू. जिकडे पाळे तिकडे, जिकडे पाळे तिकडे, जिकडं बघाल तिकडं विठ्ठलच होता. आता यातला खरा विठ्ठल कुठला? रखमाई माता मनातल्या मनात म्हणल्या, देवा एकदा इशारा करून सांगा यातले खरे तुम्ही कोण. पुन्हा जिंदगीत म्हणणार नाही मी हाय म्हणून टिकले. देव म्हणला, बस बोंबलं. काही गरज होती का रखमाबाई अहंकार करायची तुम्हाला? आता काही देव सापडत. शेवटी रडकुंडीला आलेला रखमाई बाता नामदेवरायांनी बघितल्या. नामदेवराय म्हटले, आई काळजी करू नका, मी सांगतो. कोपऱ्यात उभं आहे ते आपलं आहे, जावान बाबाळा. रखमाई माता म्हटल्या, तुमच्यावर कशा विश्वास ठेवायचा? मी बायको असून मला सापडत नाही. वै जयंती मालकला से वत्सलांछन, विष्णुदास नामाया विष्णुदास नामाया. ब्रह्म ऋषींनी मारलेली लात भगवंताच्या डाव्या हृदयावर. त्या चरणकमलामुळे देव ओळखू यावे, कारण देवाचाही अहंकार घालवायला ऋषींनी सामर्थ्याने पुढे यावं. मग जिथं देवाचा गेला तिथं रखमाईचा कसा जाणार नाही दादा? जिथं देवाला आला देवालाही भोगावं लागलं, जिथं रखमाईला आला तिथं
रखमाईलाही देव सापडला नाही. नामदेवराय म्हणले, आई वैष्णवाची नजर फार पारखी आहे. ज्या नजरेत अहंकार नाही त्या नजरेत देवाशिवाय दुसरं काही दिसत नाही. आणि ज्या नजरेत अहंकार आहे त्याच्यात देव सोडून सगळं दिसत. त्याच्यामुळं तुझं पाहता दृष्टी न फिरे, त्याच्यासाठी माझे चित्त तुझे कल्पनेची बाधा न हो. अहंकाराचा वारा राजस, लाडवलेला. राजस म्हणजे कोण? लाडवलेला. वैष्णव जरा लाडवलेला असतो ना, सगळं देतो ना देव. सुख देतो, अधिकार देतो, सामर्थ्य देतो, वैभव देतो, कुळाची सामर्थ्यता देतो. एवढं सगळं दिल्यावर आपण राजस होतो. आणि एकदा लाडवलेलो झालो की मग 3 हट्ट, राजहट्ट, बालहट्ट, स्त्री हट्ट करायला लागतो. पण नको देवा, हिची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी. एवढं फक्त मला कळू दे. एवढं एकदा कळलं की मी सुखी. मी म्हणते अहंकार तर मरू द्या, वारा सुद्धा. कारण आपल्यासारख्याला अहंकार येत नाही. अहंकाराला सुद्धा अहंकार आहे, कुणाकडे जावं. कळलं त्याला, कळलं महाराज. वाक्य काय माझं? अहंकाराला सुद्धा अहंकार आहे, कुणाकडे जावं. ती आपल्यासारख्या फालतू माणसाकडे येत नाही. ती देवाकडं, ज्ञान्याकडं, सानिध्य साधव्यांचं असावं त्यांच्याकडं. आपण फक्त वाऱ्यात आहे. आपलं वाऱ्यानंच फुफुटा केलाय. नुसत्या वाऱ्यानंच आपली एवढी मजा आहे. खरा अहंकार आल्यावर आपला काटा राहायचा. त्याच्यामुळं विनंती आहे, वाऱ्यानं जर एवढी फजिती केली तर अहंकारानं किती होईल. वाराही नको, अहंकारही नको. वैष्णवाला तर नको, भाविक भक्ताला सुद्धा नको. भाविक भक्त कोण? माळकरी नाही पण परमार्थ करतो. त्या भाविकाला सुद्धा अहंकार की मी भगवंताचं नाव घेतोय नको. माझ्यासाठी विनंती आहे, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी विष्णुदासा भाविकासी, माझी विष्णुदासा भाविकासी. आता मात्र देवा कल्याण झालं. अहंकार गेला, कल्पना गेली, सत्य स्वीकारलं. नामा म्हणे तया, नाम म्हणता नाम म्हणता तुम्ही जे दोघं चौघ उठायची घाई करता ना, म्हणून देव तुम्हाला उठवायची घाई करतो. आणि लोक म्हणतात देवानं उठवलं, तुम्ही उठले त्याचं काय महाराज? मलाही माहित आहे, तुम्हालाही माहित आहे. अभंग संपलाय म्हणजे कीर्तन संपण्याचा हिशोब आहे दादा. पण ज्याला कळतंय त्यानं घाई नाही करायची दादा. विनंती माझी आहे की नाही, तुम्ही घरी जाऊन झोपचाल पण सकाळी उठायची गॅरंटी कोण देईन तुम्हाला? ती गॅरंटी घ्यायची असेल तर गप ज्ञान घेऊ तुकाराम बसा महाराज. प्रेमाने भजन, दोन्ही हात वर करायचं. दोन्ही हात, हाताने टाळी, मुखाने नाम. जेवढे चांगले हात वर करचाल तेवढं पटकन दुःखातून सुटाल. जेवढे गुतवून ठेवचाल तेवढे गुतवून बसाल. प्रेमाने राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम 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 जय सीताराम, राम राम Kumari
खाली बसा 2 मिनिटं खाली बसा माय माऊल्या अगं कसं ग आपली पार्टी आहे असं 2 मिनिटं खाली बसा भाविकांना विनंती आहे 2 मिनिटं खाली बसा आपण एका पक्षाच्या नेते आहेत आपणच गद्दारी खाली बस हा सुंदर नामचिंतनाचा अट्टास अखंड नामचिंतनाचा जागर बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त संप्रदायाचं वैभव जगवणारे परमार्थाची ताकद देणारी एखादी व्यक्तिमत्व राजकारणात असली की आम्हालाही कौतुक वाटतं संतांची सेवा करणारा आमदार साहेबांसारखे आमदार या परतूर तालुक्याला अखंडितपणे लाभले साहेब एका गोष्टीसाठी तुमचं कौतुक वाटलं मी भरपूर कीर्तनं करते महाराष्ट्र अखंडितपणे मला सगळ्या राजकीय नेत्यांची भेटगाठ होते तुम्ही कीर्तनाला 2 मिनिटं नाही तर 2 तास बसलात हे संप्रदायावरचं तुमचं सगळ्यात सामर्थ्यवंत प्रेम आहे पुढच्या टर्मला आम्हाला तुम्हाला माजी मंत्री म्हणायची गरज पडू नये एवढं सामर्थ्य मात्र तुमच्या मनगटात लागावं ही ताकद देते आणि कामावर असतं जेव्हा माणूस अखंडित काम करतो तेव्हा आजी माझी काही राहत नाही त्यामुळे तेवढ्या वैभवाने तुम्ही सामर्थ्याने या व्यासपीठावर गेली 2 तास हे संकीर्तन सेवा ऐकताय चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या सगळे संयोजक आयोजक नियोजक बाबासाहेब दादा रमेश दादा शत्रुघ्न दादा अमोल दादा तुमच्या चौघांचे मनस्वी आभार आमच्या प्रसादांकडे आम्ही मगाशी जेवण केलं चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या व्यासपीठावरील सगळी वरिष्ठ मंडळी तुमच्या परतूर तालुक्याचं वैभव हरिभक्तपरायण सौभाग्यवती रुपालीताई सवणे अखंडितपणे ज्यांचं महाराष्ट्रात वृद्धिंगत नाव आहे आमच्या मोठ्या बहिणी आमचे दादा म्हणजे भाऊजी खरं तर तसं आमचे रामेश्वर दादासुद्धा अखंडितपणे उपस्थित आहेत ज्यांच्यामुळं सवनेताईंचं अखंडितपणे महाराष्ट्रात नाव आहे ज्यांच्या पाठ राखणीमुळं आहे आमच्या दादा चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या उपस्थित आहेत संकीर्तन त्यांच्याच संस्थेतील ह्या सगळ्या मुली ही लेकरं आज इथं उभा आहेत ना अखंडितपणे माझा पांडुरंग यांच्या पाठीशी उभा राहतो त्यांच्या इथं उभा असल्यामुळे एवढी ताकद वारकरी संप्रदायात आहे आज स्वतःच्या परमार्थाची पालखी पुढच्या खांद्यापर्यंत पोहोचवण्याची ताकद ज्ञानोबांनी यांच्या पदरात टाकली चरणावर साष्टांग दंडवत या सगळ्या लेकरांच्या व्यासपीठावरील सगळी महाराज मंडळी शतशः प्रणाम या बहिणीचा तुम्हाला पांडुरंग दादा असतील त्याचबरोबर गोड गायनाचार्य हरिभक्त परायण ब्रह्मा महाराज असतील हरिभक्त परायण बंडू तात्या असतील हरिभक्त परायण पांडुरंग महाराज हरिभक्त परायण सर्व एवढे वेळेस माफ करा पुढच्या वेळेस पाठ करते की नाही बघा महाराज बरं का तुम्हाला सगळ्यांचे मनस्वी आभार चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या मला माहिती आहे मी गेल्या वेळेस मी असंच म्हणले होते पण हरकत नाही नेक्स्ट टाइम नक्की 2दा 3ऱ्यांदा होतील महाराज चरण काय मी बघाशी व्यवस्थित बघितलं नाही त्यामुळे चरणावर साष्टांग खरं सांगू मी नाव घेऊन तुम्ही मोठे होणार नाही तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानाने अधिकाराने वैभवाने मोठी माणसं आहेत माझ्यापेक्षा मोठे असून तुम्ही माझ्या कीर्तनाला उभं राहताय हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे चरणावर साष्टांग दंडवत कारण कीर्तनकारापेक्षा जास्त किंमत